आपण सर्वजण एका अशा तरुणाची कल्पना करूया ज्याने सलग 4 वर्ष रात्रंदिवस एक करून अप्रतिम चित्रे काढली आहेत. हां हां. त्याचे कॅनव्हास विविध रंगांनी, अचूक तंत्राने आणि अथक परिश्रमाने पूर्णपणे भरलेले आहेत. तो स्वतःच्या कलेत एवढा पारंगत झालाय की त्याला वाटतंय आपण आता या विषयात परफेक्ट आहोत. साहजिकच आहे. 4 वर्षांची मेहनत म्हणजे. हो ना. हां. आणि मग एक दिवस देशातला सर्वात महान चित्रकार त्याच्या घरी येतो. ती चित्रे सलग 2 तास पाहतो. बापरे, 2 तास. हो, 2 तास पूर्ण शांतता. आणि शेवटी तो महान चित्रकार त्या तरुणाकडे वळून फक्त एकच शब्द उच्चारतो, बडल कमल कफट. काय? बडल कमल कफट? होय, बडाल कमल कफट. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा जुन्या आणि अत्यंत रंजक हस्तलिखित डायरीची पानं उलगडणार आहोत, जिथे हा एक पूर्णपणे निरर्थक शब्द एका तरुण कलाकाराचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. क्या बात है. आणि या हस्तलिखित डायरीच्या पानांवर एक अतिशय गूढ शीर्षक लिहिलेलं आहे. अनुभव, पुढे 2 उद्गारवाचक चिन्ह आहेत. हं. आजच्या या विशेष चर्चेत आपण याच डायरीच्या आधारे एक फार मोठा प्रवास समजून घेणार आहोत. हे साहित्य म्हणजे केवळ एका मुलाची आणि त्याच्या चित्रकलेची साधीसुधी गोष्ट नक्कीच नाहीये. बरोबर. केवळ एक चांगलं कौशल्य असणं, म्हणजे एखादं उत्तम स्किल असणं आणि खरा कलावंत असणं, या 2 गोष्टींमध्ये एक अतिशय पुसटशी पण अत्यंत महत्वाची रेषा असते. अगदी बरोबर. आजचा आपला उद्देश या दस्तऐवजातून तीच रेषा उलगडून दाखवणं हा आहे. एका उत्तम कारागिराकडून एका महान कलाकारापर्यंतचा हा प्रवास आहे. चला तर मग या डायरीची जुनी पाने उघडूया आणि समजून घेऊया की एका महान चित्रकाराने एका नवशिक्याला दिलेला हा धडा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला किती अचूकपणे लागू पडतो. नक्कीच. तर या डायरीच्या पानांमध्ये आपल्याला सुरुवातीला भेटतो एक मुलगा, अनिकेत. लहानपणापासूनच हा मुलगा चित्रकलेत अक्षरशः बुडालेला असायचा. अच्छा. इतर शालेय शिक्षणात किंवा बाकीच्या जगात त्याचं फारसं लक्ष नव्हतं. विशेष म्हणजे त्याच्या आईवडिलांनी त्याला यावरून कधीच टोकलं नाही किंवा थांबवलं नाही. या मुलाने लहानपणी हातात घेतलेल्या रंगांचा ब्रश कधी खाली ठेवलाच नाही. त्याने स्वतःच्याच प्रयत्नातून रंगांची किमया शिकून घेतली. त्यासाठी त्याला कोणत्याही गुरुची किंवा कोणत्याही क्लासची गरज भासली नाही. तो स्वतःचा शिक्षक होता. ही ती अवस्था असते जिथे नैसर्गिक प्रतिभा, म्हणजे ज्याला आपण नॅचरल टॅलेंट म्हणतो, ते माणसाला पूर्णपणे ओढून घेत असतं. बरोबर. त्याच्याकडे उपजतच ती दृष्टी होती जी सर्वांकडे नसते. रंगांशी खेळण्याची त्याची एक अतिशय नैसर्गिक पद्धत होती. पण पुढे असं होतं की अनिकेतची 10वी होते, 12वी होते आणि तो पदवीपर्यंत पोहोचतो. तेव्हा मात्र त्याच्या आईवडिलांना वाटतं की आता त्याने फाईन आर्ट्समध्ये रीतसर पदवी घ्यायला हवी. म्हणजे फॉर्मल एज्युकेशन. हो, फॉर्मल एज्युकेशन. म्हणजे त्याचं जे काही नैसर्गिक कौशल्य आहे त्याला एक योग्य दिशा मिळेल. आता इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. कोणतं? म्हणजे हे अगदी एखाद्या कच्च्या हिऱ्यासारखं आहे ना, जो निसर्गतः मौल्यवान आहे, पण त्याला पैलू पाडण्यासाठी योग्य हत्यारांची गरज असते. पण जर एखाद्याकडे नॅचरल टॅलेंट होतं, तो स्वतःहून एवढ्या उत्तम प्रकारे सगळं शिकला होता, तर त्याला एखाद्या चौकटीत अडकवणाऱ्या औपचारिक शिक्षणाची खरंच गरज होती का? हा मुद्दा खूप जण उपस्थित करतात. म्हणजे शिक्षणाच्या चौकटीने त्याची मूळ शैली किंवा ओरिजिनॅलिटी मारली गेली नसती का? इतिहास सांगतो की अनेक महान कलाकारांनी कधीच फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नाही. मग अनिकेतच्या बाबतीत हे गरजेचं का होतं? हा खूपच महत्वाचा आणि रास्त प्रश्न आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की नैसर्गिक प्रतिभा असली की फॉर्मल ट्रेनिंगची काहीच गरज उरत नाही. हो, तसंच वाटतं सुरुवातीला. पण यामागे एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. नैसर्गिक प्रतिभा ही तुम्हाला एका ठराविक मर्यादेपर्यंत खूप वेगाने घेऊन जाते. तुम्ही स्वतःच्या चुकांमधून शिकता. पण एका टप्प्यावर आल्यावर तुमची वाढ खुंटते. कारण तुम्हाला नवीन गोष्टी माहितीच नसतात. औपचारिक शिक्षण तुम्हाला एका चौकटीत अडकवत नाही, तर ते तुमचे बेसिक्स म्हणजे पायाभूत गोष्टी पक्क्या करतं. म्हणजे तुम्ही म्हणताय की बेसिक्स पक्क्या करण्यासाठी हे शिक्षण महत्वाचं होतं. नक्कीच. प्रकाश आणि सावलीचा खेळ कसा असतो, रंगांचे सिद्धांत, ज्याला कलर थिअरी म्हणतात, ते कसे काम करतात, अच्छा, मानवी शरीराची रचना अचूक कशी काढायची, हे तांत्रिक ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतं. अनिकेतच्या आईवडिलांचा हा निर्णय अतिशय योग्य होता. कारण प्रतिभेला जेव्हा तंत्राची जोड मिळते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने मजबूत होते. कलेच्या जगात एक अतिशय प्रसिद्ध नियम आहे. तुम्हाला नियम मोडण्यासाठी आधी ते नियम काय आहेत आणि का आहेत हे माहीत असणं गरजेचं असतं. क्या बात आहे. नियम मोडण्यासाठी आधी नियम माहीत असणं गरजेचं असतं. हे खूपच खोल वाक्य आहे. हो ना.
पायासकट इमारत उभी करायची असेल तर केवळ नैसर्गिक प्रतिभेच्या जोरावर चालत नाही. तिथे तांत्रिक ज्ञानाची शिस्त लागतेच. आणि ह्याच औपचारिक शिक्षणाच्या दिशेने पावलं टाकताना अनिकेतच्या आयुष्यात एक असा प्रसंग येतो जो त्याच्या संपूर्ण प्रवासाला कलाटणी देतो. असा काय प्रसंग घडतो? होतं असं की अनिकेतच्या वडिलांचा एक मित्र घरी येतो. तो अनिकेतची चित्रे बघतो आणि उत्स्फूर्तपणे दाद देतो. अप्रतिमा. वाह. तो मित्र अनिकेतला सांगतो की त्याने महान चित्रकार M.F. हुसेन यांना भेटलं पाहिजे. आणि खरोखरच त्यांची पहिली भेट होते. अरेच्छा, थेट हुसेन साहेबांची भेट? हो, अनिकेत हुसेन साहेबांना सांगतो की तो त्यांचा खूप मोठा चाहता आहे. तेव्हा हुसेन त्याला एक अतिशय मोलाचा सल्ला देतात. ते म्हणतात, तुझ्याकडे स्किल्स आहेत, पण ते प्रॅक्टिस करणं आणि बेसिक्स करेक्ट करणं कधीही योग्यच. आणि ते त्याला शिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा भेटायला बोलवतात. ओके. हुसेन साहेबांचे शब्द खूप सूचक आहेत. हे अतिशय रंजक आहे की त्यांनी अनिकेतच्या नैसर्गिक कौशल्याची अवाढव्य स्तुती केली नाही. अगदी बरोबर. तर त्यांनी थेट प्रॅक्टिस आणि बेसिक्सवर बोट ठेवलं. महान कलाकारांना एका क्षणात ओळखता येतं की कच्चेपणा कुठे आहे आणि पाया कुठे कमकुवत आहे. आणि अनिकेत हा सल्ला अगदी तंतोतंत पाळतो. तो फाईन आर्ट्सला ॲडमिशन घेतो, तिथे तो अक्षरशः कमाल करतो. म्हणजे त्याने तो सल्ला गांभीर्याने घेतला. हो, प्रत्येक वर्षी तो प्रथम क्रमांकाने पास होतो. आणि विशेष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये खूप मोठं अंतर असायचं. बापरे, एवढा हुशार? डायरीत याचं कारण खूप सुंदर शब्दांत लिहिलंय. ही वॉज डुईंग व्हॉट ही लव्स टू डू. म्हणजे तो तेच करत होता जे करायला त्याला सर्वात जास्त आवडत होतं. 4 वर्षात त्याने स्वतःचं स्वप्न जगलं. तो कधीच थकला नाही. आता त्याच्या चेहऱ्यावर दाढी वाढलेली, केस अस्ताव्यस्त असा एक टिपिकल आर्टिस्ट लुक आला होता, जो बऱ्याचदा कलाकारांचा असतो. अगदी तसंच. आणि त्याला आता मनोमन वाटत होतं की तो या कलेत पूर्णपणे पारंगत म्हणजेच परफेक्ट झाला आहे. इथे मला खरोखरच त्या मुलाचं कौतुक वाटतं. हो, साहजिकच आहे. कसं आहे ना, जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो ना, तेव्हा ते काम वाटतच नाही. तो आता खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण कलाकार झाला होता, नाही का? हे यश वरवर पाहता नक्कीच मोठं वाटतं. पण इथेच आपण थोडं थांबून याच्या मुळाशी जायला हवं. म्हणजे परीक्षेत मिळणारा पहिला क्रमांक आणि त्यातून येणारी स्वतःला पारंगत समजण्याची भावना हा एक खूप मोठा धोका असू शकतो. धोका? पण का? तो टॉप करत होता, तो उत्तम चित्रे काढत होता, मग यात धोका कसला? धोका हा तंत्रशुद्धतेच्या अहंकाराचा असतो. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असणे, ब्रशचे स्ट्रोक्स अचूक असणे, रंगसंगती उत्तम असणे म्हणजे कलेचं सर्वोच्च ध्येय गाठणे नव्हे. अच्छा. जेव्हा एखाद्या कलाकाराला वाटतं की तो परफेक्ट झाला आहे, तेव्हा त्याच्या शिकण्याची प्रक्रिया तिथेच थांबते. हे खरंय. कॉलेजमध्ये त्याने जे काही मिळवलं ते स्किल्स किंवा कौशल्य होतं. त्याने हाऊ टू पेंट म्हणजे चित्र कसे काढावे हे शिकलो होतं. पण या यशाच्या धुंदीत तो हे विसरला होता की तंत्रावर प्रभुत्व मिळवणं आणि कलेत प्राण ओतणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बापरे. हा जो मी परफेक्ट आहे असा भ्रम असतो ना, तो कलाकाराच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. अरेच्छा. म्हणजे हे 4 वर्षांचं यशच त्याच्यासाठी एक प्रकारचा अदृश्य सापळा बनवत होतं. अगदी बरोबर. आणि या आत्मविश्वासाची किंवा तुम्ही म्हणता तशी या अहंकाराची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा 4 वर्षानंतर खुद्द M.F. हुसेन अनिकेतच्या घरी त्याची चित्रे पाहायला येतात. हा प्रसंग खूप महत्वाचा आहे. हो. आता अनिकेतला पूर्ण खात्री असते की आपण एवढं भारी काम केलंय, कॉलेजमध्ये 4 वर्ष टॉप केलं, तर आता आपल्याला हुसेन साहेबांकडून खूप मोठी शाबासकी मिळणार. पण तिथे घडतं काहीतरी वेगळंच. या दस्तऐवजातील सर्वात रंजक आणि डोळे उघडणारा प्रसंग आहे. या प्रसंगातील मानसिक ताण समजून घेण्यासारखा आहे. नक्कीच. हुसेन अनिकेतच्या रूममध्ये येतात. त्याच्या भिंतींवर कॅनव्हासवर विविध प्रकारची चित्रं असतात. काही पोर्ट्रेट्स, काही स्टिल्स, काही मुवमेंट्स. हुसेन साहेब सलग 2 तास ती सगळी चित्रे अतिशय बारकाईने पाहतात. 2 तास. विचार करा, एक तरुण मुलगा आपल्या आयडॉल समोर उभा आहे. मिनिटाला त्याच्या हृदयाचे ठोके वाढत असतील. हो ना. त्याला वाटत असेल आता सर काहीतरी बोलतील. अगदी. त्याला वाटत असेल की आता स्तुती करतील. पण हुसेन एकही शब्द बोलत नाहीत. अखेर 2 तासांनंतर अनिकेतला राहवत नाही आणि तो विचारतो, सर, कशी वाटली माझी पेंटिंग्स? आणि मग? यावर हुसेन जे उत्तर देतात ते ऐकून कुणीही थक्क होईल. ते फक्त एकच शब्द म्हणतात, बडाल कमल खहफट. बडाल कमल खहफट म्हणजे काय? तेच. अनिकेतही पूर्णपणे गोंधळतो.
तो विचारतो, "सॉरी सर, तुम्ही कोणत्या भाषेत बोलत आहात? मला काहीच समजलं नाही." यावर हुसेन अत्यंत शांतपणे पण मार्मिकपणे म्हणतात, "नाही समजलं ना? तुझी पेंटिंग्स ही अगदी तशीच आहेत." बापरे, केवढा मोठा धक्का. हो, ते पुढे म्हणतात, "तुझे स्किल्स, कलर्स, शेड्स, फिनिशिंग सगळं काही अगदी योग्य आहे, पण तुझ्या पेंटिंग्स काय सांगत आहेत? दे आर नॉट कन्वेईंग अ मीनिंगफुल मेसेज." म्हणजे ती चित्रे कोणताही अर्थपूर्ण संदेश देतच नाहीयेत. क्या बात आहे. हे ऐकून मला हसू पण आलं आणि एका कलाकाराच्या दृष्टीने विचार केला तर केवढा मोठा धक्का आहे हा. याची तुलना करायची झाली तर हे एखाद्या अतिशय सुंदर दिसणाऱ्या, भरपूर क्रीम आणि चेरीने सजवलेल्या पण चवीला अगदीच बेचव असलेल्या केकसारखं आहे. अगदी अचूक उदाहरण. किंवा मग अशा एखाद्या लाख रुपयांच्या अत्याधुनिक मोबाईलसारखा आहे, ज्याचा कॅमेरा भारी आहे, स्क्रीन उत्तम आहे, पण त्यामध्ये नेटवर्कच नाहीये. सगळं काही दिसायला भारी आहे, पण ज्यासाठी तो बनवलाय ते मुख्य काम म्हणजेच संवाद होतच नाहीये. तुम्ही दिलेली दोन्ही उदाहरणे अगदी चपखल आहेत. केकची चव आणि मोबाईलचं नेटवर्क ही त्यांची कोर व्हॅल्यू आहे. काय अफलातून निरीक्षण आहे हे हुसेन यांचं. खरंच. त्यांनी कला आणि कारागिरी म्हणजेच आर्ट आणि क्राफ्ट यातील नेमका फरक एका सेकंदात आणि एका निरर्थक शब्दात उघडा करून दाखवला. हा फरक जरा सोप्या भाषेत कसा सांगता येईल आपल्याला? नक्कीच. बघा, तंत्रावर प्रभुत्व मिळवणे, हुबेहूब चित्र काढणे हे कौशल्य आहे, ती कारागिरी आहे. ते सोपं आहे, त्यासाठी फक्त सरावाची गरज असते. पण त्या चित्रातून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधता न येणे, समोरच्याला काहीतरी फील न होणे, म्हणजे ती कला मुकी राहण्यासारखी आहे. हुसेन 2 तास तिथे उभे होते कारण ते त्या चित्रांमध्ये अनिकेतला शोधत होते. अच्छा, म्हणजे स्वतः अनिकेतला. हो, त्याचा दृष्टिकोन, त्याचा विचार शोधत होते. पण त्यांना फक्त एक उत्तम कलर कॉम्बिनेशन दिसलं. जर चित्रामागे कोणताही विचार नसेल तर तो कॅनव्हास फक्त रंगांनी भरलेला एक निर्जीव कपडा बनून राहतो. बरोबर. म्हणूनच त्यांनी तो बडाल कमल कह फट असा निरर्थक शब्द वापरला. कारण अनिकेतची चित्र तांत्रिकदृष्ट्या अचूक असली तरी अर्थाच्या बाबतीत पूर्णपणे निरर्थक होती. बापरे, तांत्रिकदृष्ट्या उत्तम असूनही जर चित्रातून काही अर्थच व्यक्त होत नसेल तर मग हे अर्थपूर्ण बनवायचे कसे? हाच खरा प्रश्न आहे. हो, आणि हाच प्रश्न अनिकेतच्याही मनात येतो. तो हताश होऊन हुसेन यांना विचारतो, "मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे? तुम्हीच मला शिकवा." आणि यावर हुसेन जे उत्तर देतात ते कोणत्याही शाळेत किंवा वर्गात शिकवता न येण्यासारखं आहे. होय, कारण कलेचा आत्मा कोणत्याही अभ्यासक्रमात किंवा पुस्तकात नसतो, तो एका वेगळ्याच शाळेत मिळतो. अगदी बरोबर. हुसेन त्याला त्यांच्या तरुणपणीचा एक किस्सा सांगतात, जेव्हा ते हिंदी चित्रपटांचे भव्य पोस्टर्स बनवायचे. ते स्पष्ट करतात की या गोष्टी कोणीही कोणाला शिकवू शकत नाही. अनुभव हाच सर्वात उत्तम आणि एकमेव शिक्षक आहे. ते अनिकेतला एक भली मोठी यादीच देतात, जी खरं तर जगण्याची कला शिकवणारी यादी आहे. ती यादी या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे. आपण त्यावर सविस्तर बोललं पाहिजे. नक्कीच. हुसेन त्याला म्हणतात की नवीन गोष्टी शोधायला शिक. नवीन लोकांना भेट, लोकांशी बोल, मनातील गोष्टी व्यक्त कर, नवीन स्किल्स अवगत कर. ज्याची भीती वाटते त्याला सामोरे जा, स्वतः विचार कर. एखादी गोष्ट दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यूने बघण्याचा प्रयत्न कर. वेगवेगळ्या संस्कृती पहा, फुले हुंगून त्यांचा सुगंध घे, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाख. म्हणजे संपूर्ण आयुष्य जगायला सांगतात ते. हो, थोडक्यात ते सांगतात की प्रत्येक गोष्ट अनुभवणे आणि ती रिअलाइज करणे गरजेचं आहे. जसा फुलाचा सुगंध त्याचं वैशिष्ट्य किंवा कॅरेक्टर दाखवतो, तशीच चित्र ही फक्त एक माध्यम आहे. अगदी बरोबर. स्वतःच्या भावना आणि विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही खरी कला आहे. भावना नसतील तर ती केवळ एका स्किल्ड पेंटरने काढलेली चित्र राहतील. पण इथे मला तुम्हाला थांबवून एक उलट प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. म्हणजे एका चित्रकाराने उत्तम चित्रकार होण्यासाठी स्टुडिओमध्ये बसून आपल्या रंगांचा आणि ब्रशेसचा सराव करण्याऐवजी बाहेर जाऊन आयुष्य जगलं पाहिजे. फुले हुंगली पाहिजेत, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत, लोकांशी बोललं पाहिजे. ही जरा विचित्र नाही का वाटत? या सगळ्याचा आणि कॅनव्हासवर रंगाचे स्ट्रोक मारण्याचा नेमका काय संबंध आहे? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि अनेकांना हे विचित्र वाटू शकतं. पण यातच खऱ्या कलेचं शहाणपण दडलेलं आहे. सराव नक्कीच महत्वाचा आहे. तो तर अनिकेतने 4 वर्ष कॉलेजमध्ये केलाच आहे.
हो, तो तर त्याने केलाय. पण सराव तुम्हाला फक्त कसे बोलायचे म्हणजे हाऊ टू स्पीक हे शिकवतो. पण काय बोलायचे, व्हॉट टू स्पीक, हे तुम्हाला प्रत्यक्ष जगण्यातूनच शिकावे लागते. अच्छा, म्हणजे अनुभव हे चित्रामागचा कंटेंट तयार करतात. अगदी तसंच. हे कसं काम करतं ते आपण समजून घेऊया. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात एखादी मोठी भीती अनुभवते आणि त्यावर मात करते, तेव्हा तिला धैर्य म्हणजे काय हे आतून समजतं. जेव्हा एखादी व्यक्ती निरनिराळ्या लोकांना भेटते, तेव्हा तिला माणसांचे स्वभाव आणि त्यांच्या वेदना समजतात. आणि जेव्हा तीच व्यक्ती तो कॅनव्हासवर रंगवायला घेते, तेव्हा ती फक्त लाल किंवा काळा रंग वापरत नसते. मग ती काय करत असते? ती आपली स्वतःची भीती किंवा आनंद त्या ब्रशच्या स्ट्रोक्समधून बाहेर काढत असते. तंत्र तुम्हाला ब्रश कसा धरायचा ते शिकवतं, पण अनुभव तुम्हाला तो ब्रश किती दाबायचा आणि किती हलका सोडायचा हे आतून शिकवतं. वा, हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. तंत्र ब्रश कसा धरायचा हे शिकवतो, पण अनुभव तो किती दाबायचा हे शिकवतो. होय, जर तुमच्याकडे स्वतःचे असे काही अनुभव नसतील, काही सुख-दुःखाच्या भावना नसतील, तर तुम्ही कॅनव्हासवर ओतणार काय? रिकाम्या भांड्यातून तुम्ही दुसऱ्याला काहीही देऊ शकत नाही. अगदी खरंय. जगण्यातला हाच समृद्ध अनुभव तुमच्या कामाला एक आत्मा देतो. हुसेन साहेबांनी डायरीत एक खूप सुंदर आणि समर्पक उदाहरण दिलंय, जे फक्त चित्रकलेलाच नाही तर विज्ञान, संगीत आणि इतर सर्वच गोष्टींना लागू पडते. कोणते उदाहरण? ते म्हणतात, भावना नसलेले संगीत हे संगीत नसतं, तो केवळ एक गोंधळ किंवा नॉईज असतो. अरे वा, भावना नसलेले संगीत म्हणजे केवळ गोंधळ. किती खोल विचार आहे हा. म्हणजे आपण कितीही परफेक्ट सुरात गात असू, पण जर त्यात तो भाव नसेल तर ते समोरच्याच्या हृदयाला भेटणारच नाही. अगदी बरोबर, ते फक्त ध्वनिलहरींचा एक गणित राहील. आणि याच चर्चेच्या शेवटी हुसेन साहेब एक अतिशय सुंदर वाक्य म्हणतात, देर इज अ डिफरन्स बिटवीन अ गुड पेंटिंग अँड अ ग्रेट वन. एका चांगल्या आणि एका महान चित्रामध्ये हाच तो फरक असतो. एक चांगलं चित्र डोळ्यांना सुखावतं, पण एक महान चित्र थेट आत्म्याशी संवाद साधतं. क्या बात आहे. आणि हे सगळं समजावून सांगितल्यावर हुसेन अनिकेतला मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमधील त्यांच्या स्वतःच्या प्रदर्शनाचे पासेस देतात. डायरीच्या या शेवटच्या पानावर अनिकेत एस जाजू यांची सही आहे आणि सोबतच एम.एफ. हुसेन यांचे एक छोटंसं रेखाचित्रही आहे. हा शेवटचा प्रसंग खूप बोलका आहे. एका महान गुरुने एका विद्यार्थ्याला केवळ रस्ता दाखवला नाही, तर त्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणाही दिली, याचा हा पुरावा आहे. हो ना. जहांगीर आर्ट गॅलरीचे पासेस देणे म्हणजे, आता मी जे काही तुला शब्दांतून सांगितलं आहे ते तू तिथे येऊन प्रत्यक्षात अनुभव, माझ्या चित्रांमधला अर्थ वाचायला शिक, असा तो संदेश होता. खरंच हा संपूर्ण प्रवास थक्क करणारा आणि विचार करायला लावणारा आहे. आपण सुरुवातीला ज्या अनुभव या शीर्षकाबद्दल बोलत होतो, त्याचा खरा अर्थ आता कुठेतरी उलगडला आहे आपल्यासाठी. नक्कीच. रंगांमध्ये रमलेल्या एका लहान मुलाचा हा प्रवास होता. तो स्वतःच्या जिद्दीवर शिकला, फॉर्मल एज्युकेशन घेऊन तांत्रिकदृष्ट्या परिपूर्णही झाला. पण त्याला खऱ्या अर्थाने एक कलावंत बनण्यासाठी आधी आयुष्य कसे जगावे हे शिकावे लागले. अगदी बरोबर. आणि या दस्तऐवजाच्या आधारे आजच्या या सखोल चर्चेचा शेवट करताना एक अतिशय महत्त्वाचा विचार मला इथे मांडावासा वाटतो. सांगा ना. ही गोष्ट फक्त चित्रकलेपुरती किंवा फाईन आर्ट्सपुरती मर्यादित नक्कीच नाहीये. आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या रोजच्या जगण्यात, नोकरीत, व्यवसायात किंवा अगदी नात्यांमध्येही फिनिशिंग आणि शेड्स उत्तम करण्याच्या मागे धावत असतो. बरोबर. आपण कौशल्य वाढवतो, नवनवीन डिग्री घेतो, प्रमोशन मिळतो. पण आज जरा शांत बसून हा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय. आपल्या या रोजच्या कामातून, आपल्या या अफाट प्रयत्नांमधून एखादा अर्थपूर्ण संदेश खरोखरच लोकांपर्यंत पोचत आहे का? बापरे, हा प्रश्न खूप मोठा आहे. हो, की आपणही नकळतपणे फक्त बडाल कमल खफट असे निरर्थक शब्दच रोज गिरवत आहोत. विचार नक्की करा. क्या बात है. आपणही आपल्या आयुष्यात फक्त बडाल कमल खफट तर करत नाहीये ना. हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तरीही डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. नक्कीच. डायरीच्या त्या जुन्या पिवळ्या पडलेल्या पानांवरील 2 उद्गारवाचक चिन्हे आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला एक मोठा आणि खोल प्रश्न विचारून गेली आहेत. आजची ही विशेष चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी अशाच एखाद्या नव्या विषयाच्या मुळाशी आपण नक्कीच जाऊ. तोपर्यंत स्वतःचा अर्थ शोधत रहा.